शिक्षण झाल्यानंतर काही वर्षानंतर मी नोकरी केली आणि त्यानंतर मग एका व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय करण्यामागं माझी 2 कारणं होती. एक म्हणजे माझी असणारी आवड आणि दुसरं म्हणजे एकेकाळी मला कोणीतरी म्हटलं होतं, की "तुला फक्त पुस्तकी ज्ञान आहे आणि तू बाकी काहीच करू शकत नाही. तुला ना नात्यांमधलं महत्त्व कळतं, ना तुला घरातली कामं व्यवस्थित जमतात." तर त्याच लोकांना मला दाखवून द्यायचं होतं, मला फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर बाकी सर्वच गोष्टी मला एकदम परफेक्ट जमतात, असं मी स्वतःनीच माझं कौतुक करून घेते. कारण की मी फक्त मुलं सांभाळून किंवा घर सांभाळून व्यवसाय करत नाही, तर बाकीच्या सुद्धा मला खूप साऱ्या आवडी आहे. जसं मेहंदी असेल, रांगोळी असेल, बेकिंगची आवड असेल किंवा मग रामला सांभाळून घरातली सर्व कामं करायची असेल, मी एकटीने हँडल करते. कधी-कधी त्रास होतो, पण जर कोणी आपल्याला चॅलेंज केलेलं असेल ना, ते चॅलेंज आपण त्यांना स्वीकारून त्या चॅलेंजवरती कशी मात करायची हे सुद्धा मला व्यवस्थित चांगल्या प्रकारे जमतं. आणि हो, जे कोणी मला म्हटलं होतं ना, की तुला फक्त पुस्तकी ज्ञान आहे आणि तू बाकीचं काहीच करू शकत नाही. आज 30 लोकं चोरून-चोरून माझा व्हिडिओ पाहतात आणि आता आपली रिसेंटली जी काही सबस्क्रायबर लिस्ट आहे, ती सुद्धा YouTubeला शो होते. तर त्यामध्येच मला त्यांचं नाव दिसलं. बाय.